तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, शांती सुखाचा राजमार्ग. या जगात माणूस एक दिवस अवतीर्ण होतो आणि काही वर्षांनी तो एक दिवस अंतर्धान पावतो. अवतीर्ण होणे म्हणजे जन्म घेणे व अंतर्धान पावणे म्हणजे मृत्यू पावणे. जन्म आणि मृत्यू या दोहोंच्या मध्ये जे ते माणसाचे जीवन असते. बहुतेक सर्व लोकांचा या जीवनासंबंधी अनुभव सुख जवा एवढे व दुःख पर्वता एवढे असा असतो. नको नको संसार शिरावरी भार असाच अनुभव सामान्यपणे सामान्य लोक घेत असतात. जे ते परिणाम आहे ते ते कारण हे असतेच असा निसर्ग नियम आहे. संसारात सुख थोडे व दुःख प्रचंड अशी परिस्थिती निर्माण होते. त्याला कारण हे असलेच पाहिजे. त्याप्रमाणे माणूस या पृथ्वीवर जन्माला येतो. या घटनेला सुद्धा कारण हे असलेच पाहिजे. दुर्दैवाने माणसे एक तर कारण शोधण्याचा प्रयत्न करीत नाहीत किंवा ते शोध करतात ते भलत्याच दिशेने. आग लागली रामेश्वराला व बंब चालले सोमेश्वराला असाच प्रकार सर्वसाधारणतः मानवी जीवनात घडत असतो. त्यामुळे मुळातच बिघडलेली परिस्थिती अधिकच चिघळत जाते. या संदर्भात जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत असा आहे की आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणूस जन्माला येतो. सामान्य पद्धत अशी की प्रथम लुटायचे मग वाटायचे, परंतु येथे पद्धतच वेगळी आहे. येथे वाटत वाटत लुटायचे असा प्रकार आहे. हा सिद्धांत म्हणजे मानवजातीला होकायंत्रासारखा आहे. सागरात प्रवास करताना होकायंत्र उत्तर दिशा दाखवतो, त्यामुळे प्रवास व्यवस्थित होतो. त्याचप्रमाणे वरील सिद्धांत मानवाला त्याच्या जीवन प्रवासात माणसाने जीवन जगावे कसे या प्रश्नाला व त्याच्या इतर सर्व समस्यांना उत्तर देत असतो. माणसाच्या जीवनात जे कलह, क्लेश, संकटे, दुःख वगैरे अनिष्ट गोष्टी निर्माण होतात त्याचे अपवाद वगळता मुख्य कारण एकच असते आणि ते म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा. या सिद्धांतासंबंधी माणसाला असलेले अज्ञान हे होय. वास्तविक हा आनंद आपल्या स्वमध्येच कायम वास करून असतो, म्हणूनच त्याला स्वानंद असे म्हणतात. हा स्वानंद आपले स्वरूप आहे, परंतु याचीच आपल्याला विस्मृती झालेली आहे. या विस्मृतीलाच भ्रम असे म्हणतात. स्वानंद आपले स्वरूप आहे याचाच अर्थ तो स्वानंद आणि आपण एकच आहोत. आज आपली परिस्थिती विचित्र झालेली आहे. जो आनंद आपण आहोत तोच आनंद आपण जगाच्या पाठीवर शोधत आहोत. जेव्हा आपण आनंदाचा शोध करू लागतो तेव्हाच आपल्या दुःखाला सुरुवात होते. या प्रकारालाच भवसागर किंवा संसार सागर असे म्हणतात. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की स्वानंदातून आपला उदय होतो. स्वानंदात आपले वास्तव्य असते. स्वानंदात आपण जीवन जगत असतो. स्वानंदात आपण लय होतो व पुन्हा स्वानंदातून आपला उदय होतो. अशी वस्तुस्थिती असून सुद्धा परिस्थिती मात्र त्याच्या अगदी उलट आहे. जन्म दुःखरूप आहे. जीवन जगणे म्हणजे महाताप आहे. जग म्हणजे अळवावरचे पाणी व मृत्यू म्हणजे दुःखाच्या साम्राज्यात प्रवेश करणे अशीच सर्वसामान्य लोकांची कल्पना आहे. पोट भरण्यासाठी व जीवनाचा आवश्यक त्या गरजा भागवण्यासाठी माणसाला पैसा लागतो व त्यासाठी कष्ट करावेच लागतात, कारण निसर्गाचा तो संकेत आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, परंतु आनंदी व सुखी जीवनासाठी कष्ट करायचे नसतात किंवा त्यासाठी सत्ता, संपत्ती, पैसा यांचीही आवश्यकता नसते. तर त्यासाठी लागते ते फक्त एकच आणि ते म्हणजे शहाणपण हे होय. शहाणपणाचा प्रभाव येथे सुखाचा सुकाळ व जेथे शहाणपणाचा अभाव आहे तेथे दुःखाचा सुकाळ असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जगात सर्वत्र दुःखाचा महापूर आलेला दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे शहाणपण नावाची गोष्टच दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. श्रवण नाही, वाचन नाही, चिंतन नाही, अभ्यास नाही, मार्गदर्शन नाही. अशा परिस्थितीत शहाणपण येणारच कसे? उलट मौज मजा करणे व चैन चंगळ करणे व त्यासाठी अमाप पैसा वाटेल त्या मार्गाने मिळवणे हेच माणसाच्या जीवनाचे ध्येय झालेले आहे. हा मार्ग म्हणजे प्रत्यक्षात दुःख वाटता वाटता दुःख भोगण्याचा आहे.
याचा साक्षात्कार लोकांना फार उशिरा होतो. अनिष्ट व भ्रष्ट मार्गाने घरात येणारा पैसा हा एकटाच येत नाही, तर तो टेन्शन, शारीरिक मानसिक रोग, मनस्ताप, दुःख, समस्या व संकटे या सर्व लवाजम्यासहित घरात प्रवेश करतो. त्याचप्रमाणे संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा, दारू, गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोहोचविते. या मार्गाने जाणारी माणसे स्वतःला तर दुःखाच्या खाईत लोटतातच, पण स्वतःच्या कुटुंबाला, समाजाला व राष्ट्राला दुःखाच्या दरीत ढकलून सर्वनाशाला निमंत्रण देतात. तात्पर्य: आनंदी सुखी जीवनासाठी शहाणपण आवश्यक आहे. येथे एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे व तो म्हणजे शहाणपण हे नेमके कशात आहे? याचे स्पष्टीकरण: सत्यम शिवम सुंदरम असा परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही व नुसती शक्ती नाही. निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. असा हा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप असून चैतन्य शक्तीचा विराट अनंत सागर आहे. ही अव्यक्त चैतन्य शक्ती अनंत रूपे, अनंत वेशे, विश्वरूपाने नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात व्यक्त झाली. अशा प्रकारे सर्वेश्वर सर्वत्र, सर्व प्राणीमात्रात व वस्तुमात्रात वास करून व सर्वांना व्यापून राहिलेला आहे. विश्वाचे रहाटगाडगे व्यवस्थित चालण्यासाठी विश्वातील सर्व भूतमात्र अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे. ईश्वर सर्व भूतमात्रात आहे. हा सिद्धांत निसर्ग रक्षण व पर्यावरण संरक्षण या अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी कसा संलग्न व निगडीत आहे हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात येईल. अंधश्रद्धेच्या आहारी न जाता परमेश्वराचे हे रूप आणि स्वरूप अभ्यासपूर्वक लक्षात घेऊन निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगण्याची कला साध्य करून घेण्यात माणसाचे हित आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्वशक्तिमान परमेश्वर एकच असून तो कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्मांनी व दुष्कर्मांनी स्वतःवरच कृपा किंवा कोप करीत असतो. म्हणून आपले कल्याण साधण्यासाठी माणसाने दुष्कर्म टाळून सत्कर्म करणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. आपण दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख दुःख आपणाकडे बूमरॅंग होऊन न चुकता परत येते. हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. साक्षात परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतःची निर्माण केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते आश्चर्याचे आश्चर्य व असंख्य चमत्काराचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू यांचा नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीतून तसाच प्रतिसाद मिळून माणसाला भयंकर शारीरिक व मानसिक रोग जडतात व सरते शेवटी त्याचा पूर्ण सत्यानाश होतो. परंतु याच मूर्तीला जर पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी व सुसंस्कार यांचा नैवेद्य अर्पण केला तर माणसाला शारीरिक व मानसिक आरोग्य, आनंद, यश व समाधान प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचे नंदनवन होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्नदेवापेक्षाही श्रेष्ठ होय. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. माणसांनी माणसांबरोबर माणसांसारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हेच आहे देवाचे भजन पूजन. तीच आहे देवाची भक्ती उपासना आणि तोच आहे खरा धर्म. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. कर्माचे फळ कर्मातच असते हा निसर्ग नियम होय. म्हणून तुम्ही इतरांचे भले कराल तर तुमचे भले होईल व जर तुम्ही दुसऱ्याचे वाटोळे कराल तर तुमचे वाटोळे होईल हे निश्चित. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.
दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. याच्या उलट स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांना दुःख द्याल तर ते दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो तेथे दैन्य आणि दुःख कायम वास करतात. याच्या उलट गृहलक्ष्मीकडे लक्ष्मी या भावनेने पाहणे हा ऐश्वर्य लक्ष्मीला घरात स्थिर करण्याचा राजमार्ग होय. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. मानवी शरीर हा एक अलौकिक कॉम्प्युटर असून तुम्ही त्याला शुभ किंवा अशुभ विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारा जे शुभ किंवा अशुभ फीडिंग कराल त्याप्रमाणे तुम्हाला सुखदुःखाची फळे प्राप्त होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. देवाधर्माच्या नावाखाली अन्य धर्मीयांवर अत्याचार, बलात्कार, तंटे, बखेडे, दंगे, धोपे, युद्ध, लढाया वगैरे अनिष्ट गोष्टी घडतात. अशा अनिष्ट गोष्टी घडण्यास काही राजकीय पुढारी साथ देतात. हा सर्व प्रकार धर्म या पवित्र संकल्पनेला कलंकित करणारा असून अखिल मानवजातीला तोंडाला कळिमा फासणारा आहे. म्हणून जीवनविद्या सांगते परमेश्वर एक आहे, मानवजात एक आहे, मानवी मन एक आहे, मानव धर्म एक आहे, मानवी संस्कृती एक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विश्वमानवाच्या विश्वशांतीचे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी प्रयत्न करण्यात खरे शहाणपण आहे. मानवी जीवनात सुखदुःखाचे प्रसंग किंवा घटना सर्वांवरच येत असतात. मग तो पंत असो, महंत असो, संत असो किंवा भगवंत असो. यापैकी 90% घटना माणसाच्या स्वाधीन असतात तर 10% घटना पराधीन असतात. परंतु सामान्य लोकांचा असा गैरसमज आहे की मानवी जीवनात सर्वच घटना पराधीन असतात. म्हणून दैववादाचा त्याग करून प्रयत्नवादाची कास धरण्यात खरे शहाणपण आहे. संगत धरण्यात माणसे बेसावध असतात. माणसांना ज्याप्रमाणे चांगली किंवा वाईट संगती मिळते त्याप्रमाणे त्यांना इष्ट किंवा अनिष्ट विचारांची लागण होऊन त्यांचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. म्हणून संगत धरण्यात माणसाने अत्यंत सावध असले पाहिजे. कारण पूर्ण सत्यानाश करण्याचे किंवा सत्याचा साक्षात्कार करून देण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. जीवनात अपयशाचे प्रसंग काही वेळा निर्माण होतात. अपयश आले तर त्यात जगावेगळे काही घडले असे नाही. म्हणून अपयश आले तर खचून जाण्याचे मुळीच कारण नाही. अपयश येत नाही कोणाला. जगात जी मोठी माणसे झाली ती सर्व अपयशाच्या माथ्यावर पाय देऊनच यशाच्या शिखरावर गेली. अपयश आले त्याला कारण आपले प्रयत्न तोकडे पडले किंवा योग्य दिशेने झाले नाहीत हे लक्षात घेऊन उत्तम मार्गदर्शनाखाली पुन्हा जिद्दीने प्रयत्नांची कास धरली पाहिजे. शंकराने विष पचविले व जगाला अमृत दिले म्हणून त्याला महादेव असे म्हणतात. त्याप्रमाणे अपयशाचे विष पचवून जो यशाच्या शिखराकडे झेप घेतो त्याला महापुरुष असे म्हणतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. थोडक्यात माणसाजवळ जर एक शहाणपण नसेल तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा नाही. शहाणपण व मूर्खपणा कशात आहे ते एका वाक्यात ऐका. शुभ कर्माच्या द्वारे शुभ नियती निर्माण करण्यात खरे शहाणपण आहे तर अशुभ कर्माच्या द्वारे अशुभ नियती निर्माण करण्यात मूर्खपणाचा कळस आहे. माणूस त्याच्या स्वतःच्याच विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे निसर्ग नियमांना गती देतो व त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असे म्हणतात आणि त्यानेच निर्माण केलेली त्याचीच शुभ किंवा अशुभ नियती त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरत असते. जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आरशात आपले प्रतिबिंब दिसते.
आपण जशा बऱ्या बुऱ्या किंवा चांगल्या वाईट हालचाली करतो त्याप्रमाणे आरशातील प्रतिबिंब तशाच प्रकारे हालचाली करते. आपण जर हात जोडले तर आरशातील प्रतिबिंब आपल्याला हात जोडते. याच्या उलट आपण जर हात उगारला तर आरशातील प्रतिबिंब आपल्यावर हात उगारते. नेमका तोच प्रकार मानवी जीवनात घडत असतो. आपण ज्या जगात राहतो ते जग हा एक मोठा आरसा आहे. जीवन जगत असताना आपण जे करतो, बोलतो, वागतो त्याचप्रमाणे जगाकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो. जशी आपण क्रिया करू तशीच प्रतिक्रिया जगाकडून आपल्याला मिळत असते. तुम्ही एखाद्याला आहो म्हटले तर तो दुसरा माणूस तुम्हाला काहो म्हणेल, परंतु तुम्ही त्याला अरे म्हटले तर तो तुम्हाला काय रे म्हणेल. तुम्ही एखाद्याचा सन्मान केला तर तो तुमचा सन्मान करील, पण तुम्ही त्याचा अपमान केला तर तो सुद्धा तुमचा अपमान करील. थोडक्यात ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीने वागाल त्याचप्रमाणे जगाकडून तुम्हाला इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनेच प्रतिसाद मिळेल. जगाचा इतिहास पाहिला तर क्रिया तशी प्रतिक्रिया या न्यायानेच आत्तापर्यंत सर्व घटना घडत आलेल्या आहेत. रामायण व महाभारत घडले ते सुद्धा याच पद्धतीने. असे असूनसुद्धा मानवजात इतिहासापासून काहीही धडे शिकली नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते, गत गोष्टीपासून जे धडे शिकत नाही ते गधडे होय. म्हणून शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे यातून शुभ नियती निर्माण केल्याने आनंद वाढता वाढता आनंद लुटण्याची कला साध्य होते. वीज डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, हाताने तिला स्पर्श करता येत नाही, नाकाने तिचा वास घेता येत नाही व जिभेने तिला चाखता येत नाही, तरीसुद्धा वीज अस्तित्वात आहे व तिचा पुरवठा वायरमधून करता येतो. त्याचप्रमाणे सच्चिदानंद हे आपले स्वरूप असून स्वानंद आपल्यातच असतो, पण तो विजेप्रमाणे ज्ञानेंद्रियांना आकळता येत नाही. असे जरी असले तरी या स्वानंदाचा पुरवठा शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे या वायरमधून सर्वांना करता येतो. इतकेच नव्हे तर जो आनंद आपण सर्वांना देऊ तोच आनंद बुमरँग होऊन सहस्त्रपटीने आपल्याकडे परत येईल व आपल्या जीवनात आनंदाची लयलूट करील. विशेष म्हणजे हे सर्व जगातील प्रत्येक माणसाला स्वतःचे काहीही नुकसान न करून घेता आचरणात आणणे शक्य आहे. वायर विश्वप्रार्थनेच्या रूपात शब्दबद्ध. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. या विश्व प्रार्थनेत शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे या चारही गोष्टी समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे विश्वप्रार्थना करणे ही एक उत्कृष्ट साधना असून उत्तम उपासना आहे. भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, हठयोग असे हे सर्व योग विश्वप्रार्थनेत वास करतात. त्याचप्रमाणे शुभचिंतन करणे हेच ध्यान, शुभ इच्छा करणे हीच प्रार्थना, शुभ बोलणे हेच भजन व शुभ करणे हेच पूजन होय. चे व उपासनेचे हे सर्व प्रकार विश्वप्रार्थनेत समाविष्ट असल्यामुळे विश्वप्रार्थना करणाऱ्यांना अगणित पुण्याची प्राप्ती होते. संसार सुखाचा करण्यासाठी पैसा जितका आवश्यक असतो त्यापेक्षाही कितीतरी अधिक पुण्य आवश्यक असते. परमार्थात चांगली प्रगती साधण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, अर्थ, स्वार्थ, परार्थ व परमार्थ हे सर्व सर्वार्थाने साध्य व सिद्ध करण्यासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे. या विश्वप्रार्थनेने आपण स्वानंदाचे प्रक्षेपण सर्वत्र करीत असतो. स्वानंद स्वरूप शुभ चिंतनाने सूक्ष्म विचारांचे आनंद स्पंद आपण कळत न कळत सर्वत्र प्रस्तुत करीत असतो व तेच आनंद स्वरूप विचारांचे आनंद स्पंद बुमरँग होऊन विविध रूपाने आपल्याकडे परत येऊन आपल्यावर आनंदाची बरसात करतात. हे सर्व घडते ते क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे. या विश्वप्रार्थनेत ईश्वर स्मरण आहे.
त्याचप्रमाणे सुंदर विचार आहेत. विचारांचे सामर्थ्य प्रचंड आहे. माणसाचे भले करण्याचे किंवा वाटोळे करण्याचे सामर्थ्य विचारशक्तीत आहे. माणसाचे जीवन घडविण्याचे किंवा बिघडविण्याचे सामर्थ्य विचारात आहे. त्याचप्रमाणे माणसाचे शरीर ही एक विस्मयकारक रसायनशाळा आहे. या मानवी शरीरात असंख्य रासायनिक प्रक्रिया सतत घडत असतात व त्यांचा शरीर प्रकृतीवर व जीवनावर परिणाम होत असतो. विशेष म्हणजे या रासायनिक प्रक्रियांवर विचारांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. माणसाच्या मनात घोळत असणारे इष्ट किंवा अनिष्ट विचार या रासायनिक प्रक्रियांना विशिष्ट पद्धतीने गती देतात व त्यामुळेच इष्ट किंवा अनिष्ट शक्ती जागृत होऊन त्याला सुखी किंवा दुःखी जीवन प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरतात. याच्या उलट प्रकार अनिष्ट चिंतनाने घडतो. थोडक्यात साकार झालेले विचार म्हणजेच माणसाचे जीवन होय. बाकीचे सर्व तुम्हाला एक वेळ सोडून जातील, पण विचार मात्र आयुष्यभर तुम्हाला चिकटून राहतील. विचारांचा महिमा वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. असे जरी असले तरी विचारांचे महत्त्व व सामर्थ्य थोडक्यात वर्णन करणे इष्ट वाटते. जीवनविद्या सांगते की विचार हा अखिल विश्वाचा सम्राट आहे. हा विचारच अखिल विश्वावर आपली सत्ता गाजवत असतो. कल्याण करणे किंवा पूर्ण सत्यानाश करणे ह्या दोन्ही गोष्टी घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य ह्या विचाररूपी सम्राटात आहे. मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासला तर असे आढळून येईल की या विचाररूपी सम्राटानेच अविचारांच्या अधीन होऊन जगात सर्वत्र गोंधळ, वादळ, दुःख, अत्याचार, दुराचार, बलात्कार, युद्ध, लढाया अशा अनिष्ट गोष्टींनी थैमान घातले. याच्या उलट विचाररूपी सम्राटाने सुसंस्कारित विचारांच्या अधीन होऊन जगात सुख, शांती, समृद्धी, स्थैर्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला. विचार हा ईश्वर आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. याचाच अर्थ असा की विचार हा ईश्वर आहे. आपण कुठेही जरी गेलो तरी हा विचाररूपी ईश्वर आपल्याबरोबर असतो. विचार हा ईश्वर आहे याचाच अर्थ असा की विचार हा चैतन्य शक्ती स्वरूप आहे. शक्ती म्हटली की तिच्यात भले करण्याचे किंवा वाटोळे करण्याचे दोन्ही प्रकार सामर्थ्य असतात. विचार गंगोत्री आहे. गंगा नदीच्या उगमस्थानाला गंगोत्री असे म्हणतात. मानवी जीवनरूपी नदीचे उगमस्थान विचार आहे. म्हणून विचार ही मानवी जीवनाची गंगोत्री आहे. गंगा नदी उगमस्थानी अत्यंत छोटी असते, परंतु तीच नदी पुढे वाहता वाहता विराट नदीच्या पात्राचे स्वरूप धारण करते. त्याचप्रमाणे मानवी जीवनाच्या उगमस्थानी विचारांचे पात्र लहान असते, परंतु हेच विचार वाहत वाहत मानवी जीवनाचे विराट पात्र या स्वरूपात प्रगट होतात. विचारांचेच रूपांतर उच्चार व आचारात होऊन मानवी जीवनाचे विशाल पात्र निर्माण होते. परंतु नदीच्या उगमस्थानी जर पाणी दूषित झाले तर नदीच्या पाण्याच्या पुढील प्रवाहसुद्धा दूषित होण्याचा दाट संभव असतो. त्याचप्रमाणे विचार ही माणसाच्या जीवनाची गंगोत्री असल्यामुळे मुळात विचार जर बिघडले तर त्याचे संपूर्ण जीवनच बिघडण्याचा दाट संभव असतो. माणूस बिघडला किंवा समाज बिघडला असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ माणसाचे किंवा समाजाचे विचार बिघडले असा असतो. विचार हा अल्लाउद्दीनचा दिवा आहे. अल्लाउद्दीनच्या दिव्याची एक गोष्ट अशी सांगतात की अल्लाउद्दीनला काही कारणामुळे एक जादूचा दिवा सापडला. अल्लाउद्दीनने 2 हाताने दिवा विशिष्ट प्रकारे घासला की त्या दिव्यातून एक राक्षस निर्माण होऊन तो अल्लाउद्दीनची सर्व बरी वाईट कामे करीत असे. विचार हा सुद्धा माणसाला गवसलेला एक चा दिवा आहे. माणसाने बहिर्मन व अंतर्मन या 2 हातांनी हा विचाररूपी जादूचा दिवा विशिष्ट प्रकाराने हाताळला तर त्या विचारातून एक शक्ती निर्माण होऊन ती त्याला सर्व प्रकारे साथ देते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की विचार हा जादूचा दिवा आपल्याजवळ आहे हेच माणसाला ज्ञात नाही व तो जादूचा दिवा विशिष्ट प्रकाराने हाताळण्याची कलाही त्याला अवगत नाही.
विचार हा अभिषेक आहे. शिवलिंगावर किंवा देवाच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची काही संप्रदायामध्ये प्रथा आहे. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी असा अभिषेक केला जातो. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून असा अभिषेक करण्याची आवश्यकताच नाही, कारण जगातील प्रत्येक माणूस त्याच्या कळत नकळत आयुष्यभर अभिषेक करत असतो. माणसाच्या डोक्यात शुभ किंवा अशुभ विचारांचे कारंजे सतत उडत असतात व त्यांचा अभिषेक माणसाच्या हृदयातील आत्मलिंगावर किंवा हृदयस्थ ईश्वरावर सतत होत असतो. शुभ विचारांचा अभिषेक झाला तर माणसाचे जीवन सुखी व यशस्वी होते. याच्या उलट अशुभ विचारांचा अभिषेक झाला तर त्याचे जीवन दुःखी, अपयशी व वैफल्यग्रस्त होते. ही वास्तवता लक्षात घेऊन सुखी जीवनासाठी अशुभ विचारांचा अभिषेक टाळून शुभ विचारांचा अभिषेक सतत होत राहील याची काळजी घेतली पाहिजे व त्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे. विचार ही आपली मुले आहेत. आपणच आपल्या मुलांना जन्म देतो व लहानाची मोठी करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करतो. ही मुले चांगली निपजली तर आईबापांना सुख देतात. च्या उलट हीच मुले दुर्वर्तनी निपजली तर ती आईबापाच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या विचारांना जन्म देत असतो. राजा धृतराष्ट्राला 100 मुले होती, पण आपल्याला विचाररूपाने असंख्य मुले असतात. त्याचप्रमाणे आपण या विचारांची कळत नकळत जोपासना करून त्यांना अधिक प्रबळ करीत असतो. या असंख्य विचारांपैकी जे सुंदर व सुरेख विचार असतात ते आपल्याला सुख, शांती, समाधान देतात. याच्या उलट जर आपण अनिष्ट विचारांची कळत नकळत जोपासना केली तर तेच अनिष्ट विचार आपल्या जीवनात अरिष्ट निर्माण करण्यास व अनिष्ट परिस्थिती घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. विचार हे आपले वृक्ष आहेत. आपण जमिनीमध्ये झाडे लावतो, त्यांना खत पाणी घालतो, त्यांच्या संरक्षणासाठी कुंपण घालतो व त्यांची योग्य ती काळजी घेतो. त्यामुळेच ही झाडे मोठी होतात व आपल्याला फुले, फळे, सावली देऊन आनंद देतात. वास्तविक हे वृक्ष म्हणजे शंकराचे अवतारच आहेत असे म्हणणे संयुक्तिक ठरेल, कारण शंकराने स्वतःसाठी विष ठेवले व जगाला अमृत दिले. त्याप्रमाणे हे वृक्षराज स्वतःसाठी विषारी कार्बन डायऑक्साईड वायू ठेवतात व आपल्याला आपल्या आरोग्यासाठी व जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असा अमृतरूप ऑक्सिजन देतात. परंतु जर आपण या वृक्षाकडे दुर्लक्ष केले, त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही, त्यांना खत पाणी दिले नाही, तर हे वृक्ष आपल्याला फुले, फळे, सावली व ऑक्सिजन देऊ शकणार नाहीत. अगदी त्याचप्रमाणे विचार हे आपले वृक्ष आहे. आपण शेतकरी आहोत व आपले अंतर्मन हे शेत आहे. अंतर्मनाच्या शेतात शुभ विचारूपी वृक्षांची पेरणी केली पाहिजे. यांच्यावर शुभचिंतनाचे सिंचन केले पाहिजे. शुभ उच्चार आचारांचे खत दिले पाहिजे आणि ह्या विचाररूपी वृक्षाची योग्य ती काळजी घेऊन त्यांची जोपासना केली पाहिजे. असे केले तरच हे विचाररूपी वृक्ष आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद व सुयश देतील. याच्या उलट या विचाररूपी वृक्षाकडे आपण दुर्लक्ष केले, त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही व त्यांची उत्तम प्रकारे जोपासना केली नाही तर या विचाररूपी वृक्षांना कीड लागेल व सर्व वातावरण बिघडवण्यास ते कारणीभूत ठरतील. थोडक्यात विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. जीवनाचे वाळवंट करण्याचे किंवा नंदनवन करण्याचे प्रचंड सामर्थ्य विचारात आहे. जसे विचार त्याप्रमाणे जीवनाला आकार प्राप्त होतो. विचारांचेच परिवर्तन उच्चार व आचार यामध्ये होत असते. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. तुम्ही जर विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात व तेच तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. मानवी जीवनात विचारांचा पगडा जबरदस्त असून हे विचारच माणसाच्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवीत असतात. या संदर्भात विचार प्रदूषण हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अखिल मानवजातीसमोर एक महत्त्वाचा प्रश्न यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे. तो म्हणजे प्रचंड प्रमाणावर निर्माण होणारे विचार प्रदूषण.
व त्यांचे मानवजातीवर होणारे अनिष्ट परिणाम हा होय. देवाधर्मासंबंधी अज्ञान व अंधश्रद्धा, संस्कृतीसंबंधी विकृत अहंकार, पापपुण्यासंबंधी खुळचट समजुती, पंथ, वंश, जात यासंबंधी दुराभिमान, सत्ता संपत्तीचा भयानक लोभ, अशा या सर्व अनिष्ट प्रकारातून माणसात निष्कारण मत्सर, द्वेष, तिरस्कार, दुराग्रह, दुरावा, भीती निर्माण होऊन त्यातून भयानक विचार प्रदूषण जन्माला येते. हे विचार प्रदूषणच माणसात कलह, कलागती, क्लेश, खून, रक्तपात, तंटे, बखेडे, दंगे, धोपे, युद्ध, लढाया निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. बाकीचे सर्व प्रकारची प्रदूषणे मानवजातीला ज्ञात आहेत व त्यावर उपायसुद्धा करण्याचे प्रयत्न होतात, परंतु विचार प्रदूषण होते व ते मानवजातीवर आलेले फार मोठे संकट आहे याचीच पुरेशी जाणीव बहुतेक लोकांना झालेली नाही. मग त्यावर उपाययोजना करण्याचा प्रश्नच उरत नाही. परंतु यावर जीवनविद्येचा उत्कृष्ट उपाय म्हणजे विश्वप्रार्थना हा होय. विश्वप्रार्थना म्हणता म्हणता माणसाला सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य व सुयश प्राप्त होते. त्याचप्रमाणे प्रार्थनेने जशी जशी त्यांची मनस्थिती सुधारत जाते तसतशी त्यांची परिस्थितीसुद्धा आश्चर्यकारकरित्या सुधारते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वप्रार्थनेमुळे धर्म, जाती, वंश, पंथ अशा मानवनिर्मित भिंती ठिसूळ होऊन माणसांमधील संबंधसुद्धा सुधारतात. म्हणून सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय. विचारात बदल घडवण्यासाठी व समाज परिवर्तनासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे. कारण विश्वप्रार्थना ही सुंदर विचारांनी भरलेली सोन्याची खाण आहे. इतकेच नव्हे तर परमेश्वर विश्वप्रार्थनेच्या स्वरूपात सगुण साकार आहे. ही विश्वप्रार्थना कोणीही म्हणावी. त्यासाठी धर्म, जात, पंथ, वंश, भाषा वगैरे कसलेही बंधन नाही. त्याचप्रमाणे सोवळे ओवळे, उपास तापास, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा वगैरे कसलेही कर्मकांड नाही. शिवाय हे करण्यासाठी एक पैसा खर्च नाही, कसलेही कष्ट नाही व आपला कामाचा मौल्यवान वेळ खर्च करायचा नाही. दिवसभरात रिकामपणी रात्री झोपण्यापूर्वी 108 वेळा किंवा अर्धा तास झोप येईपर्यंत ही विश्वप्रार्थना प्रामाणिकपणे म्हटली की पुरे. अन्य काहीही कर्मकांड करण्याची गरज नाही. रिकाम्यापणी या शब्दांचा अर्थ स्पष्ट करणे इष्ट वाटते. रिकामापणी प्रार्थना म्हणणे याचा अर्थ मन रिकामे असेल तेव्हा प्रार्थना म्हणत राहणे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की माणसाचे मन कधीच रिकामे नसते. म्हणूनच रिकामे मन हे सैतानाचे घर अशी म्हण आहे. याचाच अर्थ असा की ज्याला आपण रिकामे मन असे म्हणतो ते मन प्रत्यक्षात रिकामे नसतेच, तर त्यात अनिष्ट विचार, विकार, अनिष्ट संकल्प, विकल्प, अनिष्ट कल्पना, भावना, अनिष्ट वासना, धारणा या स्वरूपात सैतान वास करत असतो. म्हणून या सैतानाला बाहेर काढण्यासाठी त्या रिकाम्या मनात विश्वप्रार्थना स्वरूप परमेश्वराचा प्रवेश होणे आवश्यक आहे. उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. आपल्यासमोर एक रिकामे भांडे आहे. प्रत्यक्षात हे भांडे रिकामे नाही, तर त्यात हवा भरलेली आहे. या भांड्यातील हवा बाहेर काढण्यासाठी त्या भांड्यात पाणी भरणे आवश्यक आहे. जितके पाणी आपण त्या भांड्यात भरू तितक्या प्रमाणात त्या भांड्यातील हवा बाहेर पडेल. भांडे पाण्याने पूर्ण भरले की भांड्यातील हवा पूर्णपणे बाहेर पडलेली असेल. त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या भांड्यात वर म्हटल्याप्रमाणे अनिष्ट गोष्टी भरल्या आहेत. या अनिष्ट गोष्टीच माणसाच्या जीवनात सर्व प्रकारची अनिष्ट परिस्थिती निर्माण करीत असतात. म्हणून ही अनिष्ट परिस्थिती बदलण्यासाठी आपले रिकामे मन विश्वप्रार्थनेने पूर्णपणे भरले गेले पाहिजे. त्यासाठीच रिकामा वेळ वाया जाऊ न देता माणसाने प्रत्येक रिकामा क्षण विश्वप्रार्थनेने भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही विश्वप्रार्थना फळण्यासाठी थोडा धीर धरणे आवश्यक आहे. 6 महिन्यात विश्वप्रार्थना फळते असा बहुतेक लोकांचा अनुभव आहे. बहिर्मनातून अंतर्मनात जाण्यासाठी ते मूळ धरण्यासाठी व नंतर फळाला येण्यासाठी काही काळ जाणे जरुरीचे असते. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
विश्व प्रार्थना म्हणणे वाटते तितके सोपे नाही. कोणीही उठावे व विश्व प्रार्थना म्हणावी इतकी प्रार्थना म्हणणे हे काम सोपे नाही. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत. परंतु विश्व प्रार्थना म्हणणाऱ्या माणसांची संगती मिळाली तर मात्र यश लवकर मिळते. श्रद्धा असो किंवा नसो, विश्व प्रार्थनेचे फळ मिळणारच. कारण कर्माचे फळ कर्मातच असते. मनापासून विश्व प्रार्थना म्हटली तर फळ अल्प काळात मिळते. प्रचलित पद्धतीप्रमाणे जगातील प्रत्येक माणूस देवाजवळ स्वतःसाठी मागत असतो. मग इतरांचे काय होते किंवा काय होईल याचे सोयरसूतक त्याला नसते. परंतु येथे प्रकारच वेगळा आहे. विश्व प्रार्थना करताना आपण ईश्वराकडे जगातील सर्व लोकांसाठी मागतो. जेव्हा माणूस सर्वांचा विचार करतो तेव्हा सर्व त्या माणसाचा कळत नकळत विचार करतात. परिणामी सर्व लोकांकडून त्या माणसाला आश्चर्यकारकरित्या विविध स्वरूपात अनुकूल प्रतिसाद मिळून त्याचे जीवनच सुखी, यशस्वी व समृद्ध होते. शिवाय मी कडून सर्वांकडे वाटचाल करण्यात समाज परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडते ते वेगळेच. आत्तापर्यंत अनेक लोकांना याची प्रचिती आली, तशी तुम्हालासुद्धा येईल याबद्दल खात्री बाळगा. कदाचित काही लोक वेडावाकडा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, अशी विश्व प्रार्थना म्हणून कुणाचे कधी भले झाले काय किंवा कुणाचे भले होण्याची शक्यता आहे काय? या वाकड्या प्रश्नाला सरळ उत्तर असे की अनुभव घेतल्याशिवाय बोलणे हे शहाणपणाचे लक्षण नव्हे. वर मार्गदर्शन केल्याप्रमाणे विश्व प्रार्थना म्हणा व प्रत्यक्ष अनुभव घेऊन मगच बोला. विश्व प्रार्थना म्हणण्यात तुमचे काडीचेही नुकसान नाही, उलट तुमचा फायदाच होईल व अलभ्य लाभ होईल. आपले हित व कल्याण साधण्याचा हा सरळ सोपा राजमार्ग आहे. त्याचप्रमाणे ही विश्व प्रार्थना म्हणजे प्रत्यक्षात सुंदर असे सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन म्हणजे सुदर्शन, सुंदर विचारांचे दर्शन घेत राहणे म्हणजे सुदर्शन. भगवान श्रीकृष्णांच्या हातातील सुदर्शन चक्र दुर्जनांचा संहार करते व सज्जनांचे संरक्षण करते. जीवनविद्येचे सुदर्शन चक्र वेगळे आहे. सुंदर विचारांचे सतत दर्शन घेता घेता एक प्रकारचे सुदर्शन चक्र निर्माण होते व ते चक्र विश्व प्रार्थना धारण करणाऱ्या माणसाभोवती फिरू लागते. सुंदर विचारांचे सुदर्शन चक्र एकदा का फिरू लागले की ते चक्र त्या माणसाच्या जीवनातील अनिष्ट परिस्थिती व अनिष्ट गोष्टी नष्ट करते व दुर्जन माणसांना दूर ठेवते. त्याचबरोबर हे सुदर्शन चक्र अनुकूल व उत्तम परिस्थिती निर्माण करते, चांगल्या गोष्टी प्राप्त करून देते व सज्जन माणसांना आकर्षित करते. अशा रीतीने विश्व प्रार्थनेचे हे सुदर्शन चक्र आपल्या भोवती सतत फिरवत ठेवल्याने व त्याला योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांची साथ दिल्याने माणसाला सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त होते. लक्षात ठेवा, विश्व प्रार्थनेच्या स्वरूपात प्रभू तुमच्या अंतःकरणात नित्य वास करील, तुम्हाला सतत साथ देईल व तुमच्या जीवनात सुरेख संगीत निर्माण करील. धन्यवाद.